जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे ॲट्रॉसिटीची धक्कादायक घटना। 11 नामनिर्देशित आरोपी अजूनही अटक नाही। SP कार्यालयावर आक्रोश। आपण पाहत आहात आपलं चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पाहुयात बातमी विस्ताराने। दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे दलित कुटुंबावर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणी FIR क्रमांक 0303/2025 दाखल असून BNS 2023 आणि SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत 3(3)(1)(5)(2) VA(1)(7)(D) यासह एकूण 14 गंभीर कलमे लागू आहेत। FIR मध्ये नमूद केलेले आरोपी आजपर्यंत अटकेच्या बाहेर असल्याने स्थानिक व तालुका पातळीवर दलित समाजात प्रचंड संताप उसळला आहे। FIR मध्ये नमूद आरोपीची यादी याप्रमाणे: दिलीप उर्फ पप्पू बाजीराव रेपाळे, अभिषेक अविनाश शेळके, प्रमिला दिलीप रेपाळे, आयर्ण दिलीप रेपाळे, अशोक बाजीराव रेपाळे, बाळू रामभाऊ वामन, आदिनाथ बाळू वामन, मयूर बाळू वामन, किरण प्रकाश वामन, सचिन प्रकाश वामन, अविनाश शेळके हे सर्व आरोपी गावात मोकाट फिरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। पीडित कुटुंब दहशतीत असल्याची माहिती मिळत आहे। या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचा तीव्र आक्रोश व सदरच्या गंभीर प्रकरणात वंचित आघाडी जुन्नर तालुक्याच्या वतीने प्रदेश निरीक्षक प्रदीप गौतम साळवे व तालुका अध्यक्ष गणेश जनार्दन वावळ यांनी माननीय SP पुणे ग्रामीण व DYSP जुन्नर यांना निवेदन देत सर्व आरोपींना तात्काळ अटकेची मागणी केली आहे। स्थानिक नागरिकांचा सवाल: अजामीनयोग्य अट्रॉसिटीच्या गुन्ह्यात 11 आरोपी मोकाट पोलीस मॅनेज झाले आहेत का? वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रशासनाला कठोर इशारा दिला आहे की न्याय मिळेपर्यंत संघर्ष थांबणार नाही, अन्यथा मोठ्या आंदोलनाची तयारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। सर्वांना सविनय जय भीम, जय शिवराय। पुणे जिल्ह्यातील आळेफाटा पोलीस स्टेशन येथे दिनांक 9/11/2025 रोजी CR नंबर 303/2025 अंतर्गत एक FIR रजिस्टर्ड झाला। त्या FIR मध्ये जे सेक्शन्स आहेत ते भारतीय न्याय संहिता सेक्शन 118(1), 352, 351 सबक्लॉज 2, 351 सबक्लॉज 3, 140 सबक्लॉज 3, 189 सबक्लॉज 4, 189 सबक्लॉज 2, 191 सबक्लॉज 2 आणि 190। त्याचप्रमाणे याच्यामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्ट 1989 चा सेक्शन 31R, 31S, 32VA आणि 7 सबक्लॉज 1 सबक्लॉज D या सेक्शन अंतर्गत सगळे गुन्हे जवळपास कॉग्निझेबल ऑफेन्स आहेत, नॉन बेलेबल आहेत, ॲट्रॉसिटी सारखा सेक्शन आहे आणि याचा तपास जुन्नर विभागाचे जे DYSP आहेत धनंजय पाटील साहेब यांच्याकडे तपास आहे। 9/11/2025 रोजी हा CR नोंदवण्यात आला, परंतु आज जवळपास 18 तारीख आहे, 9 दिवस झाले तरीही आरोपींना याच्यामध्ये अटक होत नाहीये। कदाचित आरोपीला कोणीतरी पाठीशी घालतंय किंवा पोलीस प्रशासन पाठीशी घालतंय असा आम्हाला संशय येतोय। मी पुणे जिल्ह्याचे SP साहेब आदरणीय संदीप गिल साहेब, त्याचप्रमाणे या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो की हे जे आरोपी आहेत, एकूण जेवढे आरोपी असतील या सगळ्या आरोपींना आपण ताबडतोब अटक करावी। कारण जे पीडित आहेत, जे फिर्यादी आहेत, ते फिर्यादी मागासवर्गीय समाजाचे आहेत आणि ते त्या मागासवर्गीय समाजाच्या तोंडावर हे काही समाजकंटक किंवा हे आरोपी इवन थुकलेले अशा प्रकारची ॲट्रॉसिटी हा फिर्यादी आहे, या फिर्यादीवर त्यांनी केलेली आहे। एवढा अन्याय अत्याचार हा आत्ता कोणी सहन करू शकत नाही। त्यामुळे या विविध भारतीय न्याय संहिता सेक्शन असतील किंवा ॲट्रॉसिटीचे सेक्शन असतील, ह्याच्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे। ताबडतोब पोलीस प्रशासनाने अटक करावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा असेल, जुन्नर तालुका असेल
किंवा पुणे शहर असेल ह्या माध्यमातून त्या SP साहेबांच्या ऑफिसवरती भलं मोठं जनआंदोलन उभारण्यात येईल। हे जे प्रकरण आहे संपूर्ण प्रकरण वंचित बहुजन माथाडी कामगार व जनरल युनियनचे आमचे प्रदेशचे निरीक्षक जे आहेत प्रदीपजी साळवे यांनी हे प्रकरण आतापर्यंत हाताळलेलं आहे। म्हणून आता ह्या जी फिर्यादी आहेत यांना फिर्यादीला न्याय कधी मिळेल? FIR तर झालेला आहे, ज्या पद्धतीने FIR झाला, ज्या सेक्शन अंतर्गत FIR झाला त्या सेक्शनमुळे या आरोपींना ताबडतोब अटक करावी, अन्यथा आपल्या कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भलं मोठं जनआंदोलन उभारलं जाईल असं मी आम्हाला आश्वासित करतो आणि ताबडतोब अटक करावी अशी विनंती करतो। धन्यवाद। जय भीम, जय शिवराय, जय संविधान।